श्री स्वामी समर्थ. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर उद्या आहे काळभैरवनाथ जयंती. या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, या दिवशी देवाला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, या संदर्भाचा व्हिडिओ मी या अगोदरचा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. तसेच उद्या आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे. ज्या कोणाचे पैसे अडकले असतील किंवा दुसऱ्या कोणी घेतले असतील आणि ते तुम्हाला देतच नाहीत, तर ह्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय तुम्ही केला तर तुमचे पैसे हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत, मिळणारच. अडकलेले पैसे हे तुम्हाला नक्कीच मिळणार. मी खात्रीशीर सांगते, हे पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जातील. यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करून बघा. या दिवशी आपण मंदिरात जाताना एक नारळ, खडीसाखर, त्याचबरोबर 3 मोरपीस. हे मोरपीस तुम्ही आदल्या दिवशी आणले किंवा त्या दिवशी जरी आणले तरी चालतील. अशा प्रकारे तुम्ही घेऊन जावा. त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर नारळावरती खडीसाखर ठेवून देवाला अर्पण करा आणि ते तीन जे मोरपीस जे लिहिलेले आहेत तेही देवापुढे ठेवा आणि देवाला हात जोडून प्रार्थना करा की देवा, ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचे नाव घेऊन देवाला सांगा की माझे जे अडकलेले पैसे आहेत ते मला लवकरात लवकर माघारी मिळू दे, अशी देवाला आपण प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ते मोरपीस आहेत ते तुम्ही घरी येताना घरी घेऊन यायचे आहेत. घरी आल्यानंतर आपल्याला एक उपाय अजून एक करायचा आहे, म्हणजेच एक सेवा करायची आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही काळभैरव अष्टक वाचायचे आहे. तर ते किती वेळा वाचायचे? 11 वेळा वाचायचे. पण हे वाचत असताना तुम्ही वाचताना एका हातामध्ये पांढरी मोहरी घ्यायची आहे, थोडीशी चिमूटभर घ्यायची आणि उजव्या हातामध्ये धरून आपल्याला 11 वेळा काळभैरव अष्टक वाचायचे आहे. तर ही मोहरी तुम्हाला कुठे मिळेल? तर ही मोहरी तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचे साहित्य मिळते त्या ठिकाणी ही तुम्हाला मोहरी नक्कीच मिळून जाईल. तिथून तुम्ही ही मोहरी घेऊन या. आणि ही जी सेवा आहे ती आपल्याला लगातार 40 दिवस करायची आहे. या जयंतीपासून पुढे 40 दिवस सलग करायचे आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, सुतक किंवा मासिक धर्म काय आला, तर ते दिवस वजा करून तुम्ही ही सेवा 40 दिवसाची करायची आहे. हा उपाय केल्याने तुमचे अडकलेले पैसे हे तुम्हाला नक्कीच मिळून जातील. बघा, तुम्ही ही सेवा करून तरी पहा. आणि रोज काळभैरव अष्टक 11 वेळा वाचन झाल्यानंतर जी हातात धरलेली जी मोहरी आहे तर तिचे काय करायचे? वाचन झाले की तुम्ही देवाला नमस्कार करून घरात आपल्या उंबऱ्याच्या बाहेर यायचं, उभं राहायचं आणि ज्या कोणत्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत किंवा कोणाकडे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि ती व्यक्ती कोणत्या दिशेला राहते हे तुम्हाला जर माहीत असेल तर त्या दिशेला तुम्ही त्या व्यक्तीचे नाव घेऊन ती मोहरी फेकून द्यायची आहे. किंवा जर ती व्यक्ती कोणत्या दिशेला राहते हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही समोरच असं दाराच्या बाहेर असं उभं राहून समोरच जरी टाकून दिली तरी चालेल, काही हरकत नाही. पण आजकाल आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. स्वतंत्र जर घर असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठेही टाकायला, पण फ्लॅट सिस्टीममध्ये असल्यामुळे टाकण्यासाठी प्रॉब्लेम येईल. यासाठी तुम्ही हे करा की फक्त त्या दिशेला तोंड करून ती मोहरी टाकल्यासारखी करा. कारण फ्लॅट सिस्टीममध्ये दुसऱ्या कोणाच्या दारात जाऊन पडेल, त्यामुळे दुसरेच प्रॉब्लेम निर्माण उभे राहतील. कारण कोणालाही नाही पटेल. त्यासाठी मग तुम्ही नुसतं टाकल्यासारखं करा त्या दिशेला तोंड करून आणि नंतर ती मोहरी तिथंच खाली टाकून द्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही साफसफाई करताना ती ही करून भरून जरी टाकून दिली तरी चालेल. तसेच जे आपण मंदिरातून 3 मोरपीस आणलेले आहेत तर त्याचे काय करायचे? तर हे मोरपीस जे आपण आणलेले आहेत हे आपल्या घराच्या
दक्षिण भिंतीला लावायचे आहेत. तर ते कसे लावायचे, तर अशा प्रकारे त्रिशूळ आकारात, म्हणजे असे 2 आणि मध्ये असा 1, असे त्रिशूळ आकारात लावायचे आहेत. आणि ते सरळ लावायचे, उलटे लावायचे नाहीत. या मोरपिसांना रोज तुम्ही अगरबत्ती दाखवायची आहे आणि हात जोडून प्रार्थनाही करायची आहे. यामुळे तुमचे पैसे जे अडकलेले आहेत ते नक्कीच मिळून जातील. ही तुम्ही सेवा नक्कीच करून बघा. ही सेवा बायको नवऱ्यासाठी करू शकते, किंवा आई मुलासाठी करू शकते, किंवा जी व्यक्ती स्वतः आहे ती व्यक्ती स्वतःसाठी पण ही सेवा करू शकते. ही सेवा कुणी जरी घरात केली तरी चालेल, काही हरकत येत नाही. किंवा माझेच अडकलेत पैसे, तर माझी आई कशी करल किंवा माझी बायको कशी करल, असं काही नाही. ही सेवा कुणी जरी केली तरी घरात चालू शकते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त ही सेवा करत असताना तुम्ही मनोभावे ही सेवा करा. देवावरती विश्वास ठेवा. अंतःकरणापासून जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच या फरक जाणवेल. नक्कीच तुमचे अडकलेले पैसे आहेत ते नक्कीच तुम्हाला मिळून जातील. पण ही जी सेवा आहे ती तुम्ही 40 दिवसच करा. आधीमध्ये स्किप करू नका, आधीमध्ये सोडू नका. सलग 40 दिवस झालीच पाहिजे. मी ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.